साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मौजे कातरखटाव येथे रंगली भव्य दिव्य बैलगाडा शर्यत. गट क्रमांक 37 मध्ये मैदानात उतरली होती महामुकाबल्याची दमदार जोडी हिंदकेसरी मथुर 1001 आणि सर्जा 1001. हिंदकेसरी नाव असल्यामुळे या जोडीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यांच्यासमोर आव्हान होतं महाभयंकर. रॉकी आणि शिवाचं. फेरा सुरू झाला आणि मैदानात उडाली धूळ. बैलांचा तुफान वेग, गाडीचा थरार आणि प्रेक्षकांचा गगनभेदी जल्लोष. प्रत्येक क्षण अंगावर काटा आणणारा होता. मथुर 1001 आणि सर्जा 1001 आपला रुबाब अनवेग दाखवण्यासाठी सज्ज होते, पण रॉकी आणि शिवाने देखील काट्याची टक्कर दिली. दोन्ही गाड्या खांद्याला खांदा लावून पळत होत्या आणि मग आला तो क्षण ज्याची अनेकांनी अपेक्षा केली नव्हती. गट क्रमांक 37 मध्ये रॉकी आणि शिवाने थेट बाजी मारत हिंदकेसरी मथुर 1001 आणि सर्जा 1001 यांना मात दिली. हिंदकेसरी जोडीच्या चाहत्यांसाठी हा निकाल नक्कीच धक्कादायक होता, पण बैलगाडा शर्यतीच्या मैदानात शेवटच्या सेकंदापर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. आज कातरखटावच्या मैदानात रॉकी आणि शिवाचा जलवा पाहायला मिळाला. तुमच्या मते या कांटेकी टक्करमध्ये सर्वात भारी कोण ठरलं? मथुर सर्जा की रॉकी शिवा? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अशाच भन्नाट बैलगाडा शर्यतींचे थरारक व्हिडिओ पाहण्यासाठी बैलगाडा शर्यत ऑफिशियलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बैलगाडा शर्यत प्रेमी मित्रांना नक्की पाठवा. कातरखटावचा गट क्रमांक 37. रॉकी आणि शिवाचा जलवा आणि हिंदकेसरी मथुर 1001 सर्जा 1001 यांची हार.